नाशिकवरून खूप दिवसानंतर आपला अविनाश आपल्या ऑफिसवर मला भेटायला आलता आणि त्याला कॉलरला पण सोडायचं होतं. ऑफिसवर बराच वेळ आम्ही टाइमपास वगैरे केला. आपला क्रिश आजारी होता, त्याच्यामुळे आव्याला नाही का क्रिशला पण भेटायचं होतं. क्रिशला भेटायला गेल्यानंतर एवढी पब्लिक तिथं गोळा झाली. आव्या तर डायरेक्ट नाशिकवरून बसमध्ये उभं राहून आलता, त्याच्यामुळे डायरेक्ट त्यांनी झुकून घेतलं. क्रिश इथं भरपूर वेळ टाइमपास केला. त्यानंतर आव्याला कॉलरला सोडायचं होतं. बाहेर निघालो तर लगेच पार्त्याने ते भेटायला आले. पार्त्याला पण भरपूर दिवसानंतर भेटलो होतो, कारण तो त्याच्या स्टडीच्या कामात खूप बिझी असतो. आव्याला सोडवायला जायला एकट्याला बोर होणार होता. मग जाता जाता वायद्याला घेतलं. तो क्रिसच्या इथं आलेलाच होता. त्याला म्हटलं चल मग आता आव्याला सोडून येऊ. आव्याच्या घरची डाळिंब कसं काय मग वायद्या तो वाकू वाकू फोटो काढत होता. मित्रांनो, कोणतीच शेती अशी शॉर्टकट मध्ये होत नाही. रात्रंदिवस कष्ट करावं लागतात, तेव्हा जाऊन कुठतरी त्या शेतीला फळ येतं. या शेतात कोणतं पीक लावलेलं आहे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जवळपास 1.5-2 तास आम्ही नाही का आव्याची शेताची नाही का शहानिशा करीत होतो. खूप भारी वाटलं शेतात येऊन. तुम्ही पण या आमच्या शेतात, खूप भारी विषय. कोणाकोणाला डाळिंब आवडतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आव्याला टाटा बाय बाय करून डायरेक्ट घरी निघालो. जाता जाता आपले पप्पू मामा भेटले.